आजच्या कुरडया इतक्या सुंदर झालेल्या होत्या का नाही, की अगदी दाखवायलाही एखादी शिल्लक नव्हती, की तुटली आहे असं. इतक्या सुंदर ह्या कुरडया झालेल्या होत्या. ही कुरडई वाळल्यानंतरही सुद्धा अख्खीच्या अख्खी आहे अशी निघत होती. कुठेही चुरा झालेली नव्हती किंवा तुटलेली नव्हती. ही कुरडई वाळल्यानंतर चुरा होणार आहे की नाही हेही आपल्याला कुरड्या ओल्या आहेत तोपर्यंतच कळतं. तर त्याच्यासाठी पण आज एक भन्नाट अशी टिक्स सांगितलेली आहे मी इथं. आणि ह्या कुरड्या बघा तळल्यानंतरही अगदी पांढरी शुभ्र आणि दुप्पट अशी फुलणारी ही कुरडई तयार होते. मस्त अशा टिप्ससहित आजच्या कुरडया दाखवणार आहे. आता त्याच्यासाठी मी इथं 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. तो 0 नंबरचा रवा आहे. तो स्वच्छ नीट करून घेतलेला आहे. त्यात भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी तसंच ठेवलं आहे. त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहे. आता 10 मिनिटानंतर त्यातला चोथा असा वर येतोय. तो सगळं काढून घ्यायचा, म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर दुसरं पाणी घालायचं, तेही भरपूर पाणी घालायचं आणि ह्याला आता 2 दिवसासाठी असंच ठेवायचं. त्या 2 दिवसात सकाळ आणि संध्याकाळ यातलं पाणी बदलून घ्यायचं, म्हणजे मग या चिकाचा आंबूस असा वास येत नाही आणि कुरडही तुटत नाही. ती अगदी पांढरी शुभ्र तयार होते. आता 2 दिवस तसंच ठेवल्यानंतर बघा तिसऱ्या दिवशी हे काढायचं आहे. आता तिसऱ्या दिवशीचं सगळं ह्यातलं वरचं जेवढं पाणी राहिलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं. अगदी रवा येईपर्यंत हे सगळं पाणी ओतून घ्यायचं. हे पाणी ओतल्यानंतर मग आपला हा खाली चिक तयार झालेला असतोय. म्हणजे रवा भिजल्यानंतर हा चिक तयार होतोय. तर हा असा तयार झालेला आहे. आता हा आपण मोजून घेऊया. ज्या पातेल्यानं आपण हा चिक मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्यानं आपण तेवढंच पाणी घेणार आहोत. तर इथं हा एवढासा चिक झालेला आहे. आता तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे. गॅसवर एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यातच आपण हे पाणी ओतायचं आहे, जे की आपण मोजून घेतलेलं. आता हा तुरटीचा खडा त्यात घालायचा आहे. 5-6 वेडे करायचे आहेत त्या तुरटीचे आणि काढून घ्यायची आहे तुरटी. आता ह्याला आदन लवकर येण्यासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आदन आलं की मग वाटीभर पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे. त्यात मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ह्याला आदन किंवा उकळी लवकर येते. आता ही उकळी आल्यानंतर आपण जो चीक ठेवलेला होता तो चीक हळूहळू त्यात ओतायचा आहे आणि चीक ओतता ओतता ते गरगटायचंही आहे. अगदी हलवत राहायचं सतत, म्हणजे मग ह्यात गाठी होत नाहीत. सुरुवातीला थोड्याशा गाठी होतात त्या त्याच वेळेला मोडून घ्यायच्या, म्हणजे मग नंतर हे जास्त अवघड होत नाही. नंतर आता बघू शकता ह्यातलं पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि हा चीक थोडासा घट्ट झालेला आहे. आता आपण जे पाणी ठेवलेलं होतं बाजूला त्यातलं अर्धं पाणी आपण याच्यात घालायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हे सतत हलवत राहायचं असतं, नाहीतर मग हे खाली जरासं लागल्यासारखं होतं. आता गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर 31 ते 35 मिनिटासाठी हे चांगलं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ह्याला दणदणीत वाफ बसते. आता ह्या शेवग्याच्या 3 चकत्या आहेत, तर त्यातली मी मधली चकती घेतलेली आहे आणि त्याची खरखरीत बाजू खाली करून हा शेवगा तयार करून ठेवलेला आहे. आता इथं आपलं पीठ शिजलेलं आहे. आता हे ओळखण्यासाठी एक पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या चिकावर थोडासा लावायचा. तर इथं बघू शकता अजिबात चिक माझ्या हाताला चिटकत नाही आहे. आता इथं ह्या शेवग्यालाही थोडंसं आतल्या बाजूनं मी पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ ह्याला जास्त चिटकणार नाही. तर हा शेवगा पूर्ण भरून घेतलेला आहे त्या पिठाने. हा शेवगा चांगला दाबून भरायचा, मध्ये हवा ठेवायची नाही. आता आपली पहिली कुरडई आपण पाडून बघूया. तर इथं आपली पहिली कुरडई एकदम छान झालेली आहे. तशीच आपण दुसरी कुरडई पाडून बघूया. आता इथं बघू शकता अगदी छान अशी गोल गरगरीत अशी कुरडई पाडून तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे एक एक करत सगळ्या कुरडया या पाडून घ्यायच्या आहे. आता इथं आपल्या सगळ्या कुरडया पाडून तयार झालेल्या आहेत. अगदी तुम्ही बघू शकता एकही कुठं नावालाही तुटलेली कुरडई नाही आहे. तर ह्या कुरड्या आपल्या वाळल्यानंतरही अगदी चुरा होणार नाही, ह्यासाठी पण मी इथं एक टिक देते तुम्हाला. आता ह्या कुरड्या तर सगळ्या पाडून झालेल्याच आहेत. तर आपण इथं थोडासा ओला हात करायचा आहे आणि तो ओला हात करून आपण बघायचं की ही कुरडई आपल्याला सहज निघते का ते. तर मी आता इथं ओला हात करून घेतलेलाच आहे. तर बघा ही कुरडई अगदी खाली न चिटकता आहे अशी कुरडई तयार झालेली आहे, म्हणजे उलटली गेलेली आहे ही कुरडई. तर इथं बघा सगळ्या कुरड्या अशा उलटल्या जात आहेत. आता आणखीन एक तुम्हाला मी दाखवते. तर बघा इथं ही कुरडई आहे, ही अशी अगदी उचलायची खालनं. जर खाली न चिटकता ही कुरडई सहज उचलता आली किंवा सहज उचलून पालती घालता आली तर समजायचं की नंतर ह्या कुरड्यांचा चुरा होणार नाही. तर इथं सगळ्या कुरडया मी उन्हात वाळत घातलेल्या आहेत. तर ह्या 2 ते 3 दिवसासाठी सगळ्या कुरडया मी वाळवून घेतलेल्या आहेत. आता कडकडीत अशा या कुरड्या वाळलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकही कुरडीचा चुरा झालेला नाही किंवा कुरडई तुटलेलीही नाही. सगळ्याच्या सगळ्या कुरड्या आहे अशा सहज निघलेल्या आहेत. तर इथं तयार झालेत आपल्या वाळवून कुरडया आणि ह्या कुरड्या इतक्या छान लागतात. आता यातल्या काही
कुरडया मी 1 नंबरच्या चकतीनं केलेल्या आहेत आणि काही कुरडया ह्या 2 नंबरच्या चकतीनं केलेल्या आहेत. तर अलीकडची ही 1 नंबरच्या चकतीनं केलेली आहे आणि पुढची आहे ती 2 नंबरच्या चकतीनं केलेली आहे. तर दोन्हीही आपल्या अगदी कुरड्या चांगल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. तर आता ह्या तळून आपण बघूया. मस्त असं कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात अशा कुरडया तळायला सोडलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं या पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया माझ्या तयार झालेल्या आहेत. आता आणखीन एक कुरडई मी इथं सोडून दाखवते आहे. अगदी पांढरी शुभ्र आणि दुप्पट अशी फुलणारी ही कुरडई तयार झालेली आहे. तर सगळ्याच्या सगळ्या कुरड्या माझ्या इतक्या छान झालेल्या होत्या आणि ह्याचा चिकही जरासा शिल्लक राहिलेला होता. तोही आमच्या घरात आवडीनं खाल्लेला होता. तर इथं मी कुरडया सगळ्या वाळवून तयार करून झालेल्या आहेत आणि तळूनही खाऊन बघितलेल्या आहेत. तर इतक्या सुंदर मिठालाही अगदी योग्य अशा या कुरडया तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या कुरडया तुम्हीही एकदा नक्की तयार करून बघा आणि कशा झाल्यात हेही मला सांगा. आता इथं तुम्ही बघू शकताय काही कुरडया मी तळून घेतलेल्या आहेत आणि त्या तळलेल्या कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र आणि अशा दुप्पट फुलणाऱ्या अशा ह्या तयार झालेल्या आहेत. आता त्यातलीच मी एक कुरडई घेतलेली आहे. आता ही कुरडई मी अगदी मोडून दाखवते. कुरकुरीत अशी ही कुरडई तयार झालेली आहे आणि खायला म्हणाल, चवीला म्हणाल तर अगदी 1 नंबरच. आता ह्याचा थोडासा चीक तयार होता किंवा शिल्लक होता तो चीक, तोही आमच्या घरात खाऊन घेतलेला आहे.